राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात। देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात कोअर कमिटीची बैठक बोलावलेली आहे। तर राज्यसभेसाठी भाजप सध्या चौथा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी फडणवीसांनी कोअर कमिटीची बैठक देखील बोलावलेली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी, भाजप आता राज्यसभेसाठी 4 उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, भाजप सध्या राज्यसभेवर 4 उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे आणि त्या संदर्भात फडणवीसांनी बैठकही बोलावली आहे। अगदी बरोबर प्राची, 8 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते। त्यावर आता आज संध्याकाळी 7 वाजता फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानावर भाजप कोर कमिटीची एक तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। यामध्ये महायुती राज्यसभेच्या सर्व जागा लढवेल अशा प्रकारची चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजपचे जे काही महत्वाचे प्रमुख नेते आहेत राज्य पातळीवरचे त्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले। विशेषतः चौथ्या जागेची आपली या बैठकीमध्ये केली जाईल। कशा प्रकारे मतांची जुळवाजुळव करणं भाजपसाठी परिहार्य आहे, जेणेकरून चौथी जागा निर्विवादपणे निवडून येईल। यात एक महत्वाचा मुद्दा असा की 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे। त्यामुळे त्यावेळेला जर हा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागला तर राष्ट्रवादीची सर्व मतं, आमदारांच्या सर्व मतांची बेरीज ही भाजपच्या पर्यायाने महायुतीच्या पारड्यात पडणार आहे। त्यामुळे कुठेतरी चौथी जागा निवडून येण्याची शक्यता अधिकाधिक तीव्र होताना दिसत असताना भाजप अशा प्रकारची प्लॅनिंग करते आणि त्या अनुषंगाने संध्याकाळी ही बैठक बोलवण्यात आली अशी माहिती आली आहे। प्राची, नेमक्या कोणत्या जागेसाठी भाजप आग्रही असू शकतं? भाजपच्या एकूण 3 जागा सद्यस्थितीमध्ये आहेत। एक जागा शिवसेनेची आहे, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आणि एक काँग्रेसची जागा आहे। यामध्ये जी जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते ती चौथी जागा कदाचित भाजप लढवू शकतं अशा प्रकारची एक प्राथमिक सध्याची शक्यता आहे। मात्र अद्याप कुठलीही याबाबत निश्चितता आलेली नाही। संध्याकाळी जेव्हा बैठक होईल तेव्हा याबाबत अधिक माहिती आपण घेऊ शकतो। प्राची, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर